नमस्कार, मी पंकज महाडिक. SSM न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या कडेगाव तालुक्यातील सगळ्यात चर्चेत असणारा म्हणजे वांगी जिल्हा परिषद गट आणि नेवरी पंचायत समिती गट या दोन्ही गणामध्ये काँग्रेसकडून प्रचाराची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. नेवरीमधून जिल्हा परिषदेसाठी प्रियांका अमोल महाडिक आणि पंचायत समितीसाठी डॉक्टर विजय महाडिक या दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे. ची नेमकी कशी प्रचाराची सुरुवात आहे आणि कशा पद्धतीनं ते यंत्रणा राबवत आहे या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर विजय महाडिक आहेत. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्हाला आता उमेदवारी मिळालेली आहे, अर्ज देखील दाखल केलाय आणि आज प्रचाराचा शुभारंभ करताय, तर पहिली प्रतिक्रिया काय आहे? लोकनेते डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या आशीर्वादानं आणि डॉक्टर विश्वजितदादा कदम, शांताराम बापू कदम आणि जितेशभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी आमची उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मनापासून त्यांचा आभार. खरी आम्ही समाजसेवेची लोकसेवेची कामं करत आहोत आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली 5 ते 7 वर्षापासून अगदी ग्राउंडला छोट्या छोट्या घटकांच्या काम करत आहोत आणि त्यांच्या सेवेची संधी अगदी तरुण असताना सुद्धा आदरणीय डॉक्टर विश्वजितदादा कदम साहेबांनी आम्हाला दिले आणि ती अगदी चांगल्या पद्धतीनं आम्ही पार पाडणार आहोत. या नेवरी गावामध्ये पंचायत समितीची उमेदवारी आणि जिल्हा परिषदसाठी सुद्धा प्रियांका अमोल महाडिक यांची उमेदवारी दिलेली आहे. या दोन्ही उमेदवाऱ्या आम्ही चांगल्या मतानं, भरघोस मतानं नेवरी गावातून आणि पंचायत समिती गण नेवरी आणि वांगी जिल्हा परिषद गट या दोन्ही मतदारसंघातून खूप चांगल्या पद्धतीने मताधिक्यानं निवडून आणणार. डॉक्टर म्हणून तुम्ही काम करताय, पण आम्ही तुम्हाला कोविड पासून काम करताना पाहिले, तर इथूनच सामाजिक काम कसं होतं? सामाजिक काम आम्ही खूप प्रचंड केलं. सामाजिक काम करत असताना आदरणीय डॉक्टर विश्वजित दादांचा आम्हाला पाठिंबा होता आणि याच सामाजिक कामाची दखल घेऊन विश्वजित दादांनी आज ही उमेदवारी जाहीर केली आणि त्यांचा विश्वास सार्थ ठेवत आणि आमच्या गावातील प्रमुख नेते मंडळींचा विश्वास सार्थ ठेवत त्यांनी दाखवलेला आमच्यावरचा विश्वास, हा विश्वास चांगल्या पद्धतीने पार पडणार आहोत आणि आतापर्यंत जेवढी कामं केली त्याच्यापेक्षा जास्त कामं, लोकसेवेची कामं, लोकांच्या कल्याणाची कामं आम्ही या पंचायत समितीच्या माध्यमातून आणि नेवरी गावच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून करणार आहोत. तुम्ही या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन प्रचार करताय? आमचा एकच अजेंडा आहे की लोकांची सेवा करणं, लोकांची जी कामं आहेत ती मार्गी लावणं. विश्वजित दादा कदम आमदार जवळपास गेली 8 ते 9 वर्षापासून आहेत आणि या गावातला बराच विकास झालेला आहे. त्यामुळे बरेचसे जे भौतिक प्रश्न आहेत ते आमच्या गावचे मार्गी लागलेले आहेत. परंतु किरकोळ विषय ते हातात घेऊन नेत्यांच्यापर्यंत घेऊन जाणं, काही किरकोळ गोष्टी आहेत त्या प्रशासनापर्यंत घेऊन जाणं आणि त्या मार्गी लावणं, नेत्यांचं प्रत्येक काम आम्ही छोट्यातल्या छोट्या घटकांच्यापर्यंत घेऊन जाणार आहोत आणि जेवढी लोकसेवा आधी केली त्याच्यापेक्षा जास्त लोकसेवा इथून पुढे करणार. तर आपल्यासोबत इंद्रजित साळुंके साहेब आहेत. साहेब नमस्कार. तर आता दोन्ही उमेदवारी नेवरीमध्ये मिळालेल्या आहेत, काय भावना आहेत आपल्या? आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस पक्षानं नेवरी गावामध्ये आमचे युवा सहकारी अमोल महाडिक, ज्यांचं युवा सगळं चांगलं आहे, आज त्यांची सामाजिक कार्य आहे, त्यांच्या पत्नी तो प्रियंकाताई अमोल महाडिक यांना वांगी जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी दिले. त्यानंतर समाजकारणामध्ये राजकारण सक्रिय नेहमीचे आमचे युवा सहकारी आज डॉक्टर विजय महाडिक यांना सुद्धा पंचायत समिती नेवरी गणामध्ये उभे दिले. डॉक्टर विजय महाडिक यांनी गेली 3-4 वर्षे समाजकारणाच्या माध्यमातून या पंचायत गणामध्ये मोठा संपर्क ठेवलेला आहे. तर त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगलं म्हणजे ती देऊन काँग्रेस पक्ष न्याय दिलेला आहे. तर अमोल महाडिक आणि डॉक्टर विजय महाडिक युवा जोडगोळे नेवरी गावामध्ये सतत चर्चा असणारी विकास कामाचे विजन ठेवून काम करणारे मंडळ आहे. त्यामुळं नेवरी गावामध्ये डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी एक विजन देऊन जो विश्वास दाखवला आहे, तर या दोन्ही सीटा नेवरी गाव मला वाटते चांगलं मत केलं असं विश्वास वाटतो. तो डॉक्टर आमदार विश्वजित कदम साहेबांनी जो विश्वास दाखवला आहे सार्थ करेल असं प्रचाराच्या निमित्तानं फिरताय, तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे? चांगलं. कारण काँग्रेस पक्षानं त्या विधानसभेत काम केलं. आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काँग्रेस पक्षाचा 100 खात्याची मत म्हणजे हा पोलीस कडेगावाचा डॉक्टर पतंगराव कदम साहेब असतील, आदरणीय मोहनराव दादा कदम असतील, आता आमदार डॉक्टर विश्व कदम साहेब असतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते शिवाजी मंडळी असतील, यांनी या मतदारसंघामध्ये प्रचंड विकास काम केले. आज नोकरीमध्ये घ्या,
शैक्षणिक क्षेत्रात घ्या, सहकार क्षेत्रात घ्या, या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये कुठलं काम करणारा तालुका असेल तर तो पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळं इथं काँग्रेस पक्षाच्या सर्व सीटा मोठ्या मताने विजय होतील असा मला विश्वास आहे आणि खात्री आहे. आणि तो निवडी गाव सुद्धा त्याच्यामध्ये मोठं सहकार्य करेल असा मला विश्वास आहे. आपल्यासोबत अमोल महाडिक आहेत. दादा नमस्ते. पहिल्यांदा उमेदवारी अर्ज आपल्या पत्नीचा दाखल केलेला आहे, तर काय भावना आहे? पक्षानं आमच्यावर जी जबाबदारी दिल्या हे निष्ठावंत म्हणून दिलेले, पहिल्यापासून पक्षाच्या मागे आम्ही कायमस्वरूपी राहिलो, त्याच्यामुळे त्यांनी उमेदवारी दिली. त्याचा विश्वास आम्ही सार्थ करून जातो दिलेल्या उमेदवारीचा. जनता जनार्दन आहे, त्यांना सांगायची गरज नाही, कळते त्यांना. तुम्ही आता प्रचाराच्या निमित्तानं फिरताय, लोकांचा प्रतिसाद कसा आहे? चांगला प्रतिसाद आहे. 100% आम्ही लीड नाही तर निवडून येऊ. सोबत प्रियांका ताई आहेत. ताई नमस्ते. तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, अर्ज देखील दाखल केलाय, आज प्रचार करताय, तर काय भावना आहे? आज पहिल्यांदाच मी या इलेक्शनसाठी उभी राहिली, तर मला आनंद होतो की माझ्याकडून नेवरी गावाचा विकास होईल, म्हणून मी उमेदवारी स्वीकारली. 20 वर्षानंतर उमेदवारी, जिल्हा परिषदेची उमेदवारी नेवरी गावाला मिळाली आहे. ती आम्ही सार्थ करून दाखवण्याचा प्रयत्न करू. माझ्याबरोबर सगळेजण आहेत. आम्ही सर्वांच्या भरपूर प्रतिसादाने नेवरी गाव आम्हाला निवडून देईल अशी मी आशा करते. मला असं वाटतंय की नक्कीच सगळेजण आम्हाला प्रचंड मताने विजयी करतील आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत त्या प्रियांकाताई अमोल महाडिक व पंचायत समिती गटाचे उमेदवार डॉक्टर विजय महाडिक यांचं काम नक्कीच खूप चांगलं आहे आणि लोक त्यांना भरघोस मताने विजयी करतील एवढीच अपेक्षा.